श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मंजुषा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आज होती वटपौर्णिमा, त्यामुळं मग मी लवकर उठले होते आणि म्हटलं सगळं आवरून वडपूजाला जायला एक 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 आवरोजीपर्यंत उशीरच होतं, म्हणून मी लवकर उठून आंघोळ वगैरे आवरून घेतली. आणि आमच्यात आधी सणावाराला पुराण असतं, मग त्यामुळं मग मी आमची घरची डाळ होती हरभऱ्याची, आणि ही हरभऱ्याची डाळ चणा डाळ होती, त्यामुळे ही डाळ लवकर शिजते. मग मी ही डाळ घालून घेतली शिजायला कुकरमध्ये. मग म्हटलं तर आता कुकरमध्ये डाळ शिजत घालून व्यवस्थित त्याला नीट करून घेतली आणि शिजत टाकून दिली. नंतर आज वटपौर्णिमा आहे, आज तर खरं बायकांचा सण आहे. तर बघा ही डाळ किती छान आहे, आमच्या घरची वटाणा डाळ आहे. ही लवकर शिजते बरं का, म्हणजे आपण चहा पिऊजेपर्यंत डाळ शिजते. मग डाळ घालून घेतली आणि म्हटलं आता नंतर चला बाहेरचं झाडून वगैरे काढून घ्यावं दारातलं रांगोळ काढण्यासाठी. तसं काय जास्त दारामध्ये जागा नाही आहे आमच्या, पण म्हटलं तेवढ्यातच छोटीशी आपलं झाडून पुसून घेऊन, सण आहे तसंच नको हे करायला, म्हणून म्हटलं काढून घ्यावी. रोज तरी मुलं काय ठेवत नाहीत, रांगोळ काढलेली थोडीशी काढते बारकी, पण रोज मी जास्त नाही काढत. म्हटलं आज जरा 2-4 जागी काढावी म्हणून मी दारापुढं पण काढली आणि थोडी पलीकडं पण काढली रांगोळ. दोन्ही जागची रांगोळ काढून घेतली आणि मग म्हटलं आता डाळ शिजत आली असेल, म्हणून मग लगे घरात आले. तर रांगोळ काय अशी मला तेवढी काढता येत नाही हे करून, मग मी व्हिडिओमध्ये काय घेतली नाही. मोठी वगैरे रांगोळ काढता येत नाही अशी भारी मला, मी आहे तशी साधी रांगोळ काढते, त्यामुळं व्हिडिओमध्ये नाही घेतली. मग रांगोळ काढून झाली. थोडी त्या शेजारच्या काकूंशी पण थोडंसं बोलत रांगोळ काढली होती मी. शेजारच्या काकू मला बोलत होत्या. तर रांगोळ काढून झाल्यानंतर मी मग आतमध्ये आले, तर डाळ शिजलेली होती आपली. मग म्हटलं लगेच चला आपण वरण करण्यासाठी पण लगेच त्यातलं इळवण काढून घ्यावं, म्हणजे वरण हे याचंच बनवतो आम्ही त्या दिवशी. मग लगेच डाळ काढून घेतली आणि त्यामध्ये लगे भात लावून घेतला त्याच कुकरमध्ये, आणि डाळीत साखर टाकण्यासाठी पाणी काढून घेण्यासाठी गॅसवर ठेवलं. तर डाळ ही आमची लगेच गावाकडली असल्यामुळं आणि घरची असल्यामुळं लगेच शिजते बरं का. तर मग लगेच पाणी काढून घेतले जेवणासाठी, वरण करण्यासाठी, आणि लगेच त्यामध्ये साखर टाकून घेतली. साखर टाकून पुरण हे पूर्ण शिजून घेतलं. आजकाल काय हल्ली होतं आहे की सणावाराला कोणी पुरणच घालत नाही आहे. तर कसं आपली जुनी परंपरा आहे की बाबा, आधी कसं आता लहानपणापासून मी बघत येते की कुठला जरी सण आला तरी आमची आई म्हणजे असं घरात पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा, आणि वरचीवर आमची आई भजे तळायची, म्हणजे आमची आजी, आई तर नव्हती मला, आजी आमची भजे वगैरे तळायची, पापड तळायची, तर ते आम्ही वरचीवर घेऊन खायचं बाहेर नेऊन. तर खूप असं आनंद म्हणजे सण होते बरं का. तसं हल्लीच्या काळात जास्त असं नाही आहेच, म्हणजे सण असल्यासारखं असं जास्त वाटतच नाही, कारण काय नाही की पण वाटतच नाही असं हे करून. तर मग पुरण हे माझं शिजवून वाटून झालं होतं. तर हे बघा मुलींचं कसं असतं माहिती आहे का, आपल्या आधी आपल्या मुलीलाच नटायला पाहिजे असं असतं. मग लगेच माझ्या परीला मी नेलपेंट लावायला घेतली होती. म्हटलं स्वयंपाक आवरत भात लावला होता कुकरला, आणि म्हटलं तोपर्यंत नेलपेंट लावून घ्यावी. तर लगेच माझी मुलगी म्हणते मला आधी लाव. तर मेहंदी पण रात्री काढताना तिलाच आधी लावली आणि नंतर मी मेहंदी काढली. कसं असतंय बघा ना मुलींचं, आणि मुलगी ही पाहिजेच बरं का आपल्याला. तर मग लगे पुरण वगैरे वाटून झालं होतं सगळं माझं आवरत इकडं स्वयंपाक पण चालू होता. मग लगेच कणिक मळून घेतली. पुरण वाटून झालं होतं, कणिक मळून घेतली आणि नंतर लगेच गोळ्या करून पोळ्या लाटायच्या होत्या, त्यामुळं मग मी लाटायला घेतले पोळ्या. व तिकडं वरणाला पण फोडणी दिली होती. वरण शिजत होतं तोपर्यंत म्हटलं इकडं पोळ्या पण करून घ्याव्या. आल्याच्या नंतर कसं होतं की आपण एकतरी दमून येतो, म्हणजे फोटो वगैरे काढून ह्याच्यातच दमवतो म्हणायचं जास्त तरी. मग तरी पण मी आवरून जावं म्हणून सगळं आवरूनच गेले, स्वयंपाक वगैरे सगळं. मग पोळी लाटायला घेतली लगे पुरण भरून. पोळ्या लाटून घेतल्या, 2-3 चपात्या पण केल्या, कारण कुणाला म्हणजे मलाच पोळी जास्त आवडत नाही एवढे करून, त्यामुळे मी थोडीशी पोळी खाते आणि चपाती खाते. मग पोळ्या पण करून घेतल्या आणि चपात्या पण करून घेतल्या मी. मग तवा ठेवला वरती आणि पोळी टाकली वरती.
तर हल्ली कसं आहे पुरण हे घातलंच पाहिजे बरं का. आपलं म्हणजे जुनी परंपरा आहे, आधीपासून चालत आलेली आहे की सणावाराला पुरण हे देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं पाहिजे आपण. ही जुनी परंपरा आहे, हे आपण मोडत चाललो आहे वरचेवर. कारण कसं पुरण हल्ली जास्त घालतच नाहीत, कारण ते आमरण काय ते आम्रखंड आण, हे आण ते आण, हेच करून आजकालचे म्हणजे खात्यात म्हणायचं. पुरणपोळी जास्त कोणाला आवडत पण नाही, ते पण बरोबर आहे. पण कसं आपल्या सणावाराला तरी निदान केलं पाहिजे घरात पुरणपोळी. कारण आपल्या मुलांना कसं कळणार की बाबा सण आल्याच्या नंतर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केला पाहिजे, हे कसं कळलं पाहिजे. आपणच जर नाही पुढं होऊन केलं तर कसं कळणार. त्यामुळं मी प्रत्येक सणाला तर पुरणपोळीचा स्वयंपाक करते आणि आमच्यात मुलांना पण आवडतं पुरणपोळी तसं. त्यामुळं मी करते पुरणपोळी. तर मग लगेच मी भजी पण तळायला घेतली, पोळ्या करून घेतल्या आणि लगेच भजी तळायला पण घेतली. मिस्टरांना जेवायला द्यायचं होतं. माझा काय उपास होता त्या दिवशी झाल्याच्या नंतर मी जेवणार होते. तर मिस्टरांना जेवायला द्यायचं होतं. मग लगेच भजे पण तळून घेतले. भजे मी फक्त कांदा भजेच केली होती आज, जास्त काय नव्हती करायला, मिरची वगैरे बटाट्याची वगैरे काय, फक्त मिरची भजेच करून घेतली होती. मग लगेच ताट भरायला पण घेतलं होतं मी सगळं. ताटात आमच्याकडं वडफळं वगैरे, परत नैवेद्य वडाला नैवेद्य पुरणपोळीचा असतो, मग तो पण नैवेद्य करून घेतला मी. वळफळं करून घेतली, सगळं खूप ताट म्हणजे असं भरलं होतं सगळं मी व्यवस्थित. मग लगेच पूजा पण करून घेतली जाऊन आणि थोडं परत मैत्रिणींसोबत हे केलं, फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले थोडेसे. परत स्वामींच्या पण मंदिरात गेले मी पाया पडण्यासाठी. मग स्वामींच्या मंदिरात पाया पडून वगैरे झालं, सगळ्या मंदिरातून पाया पडून झालं आणि नंतर मग घरला आलो. घरला आल्याच्या नंतर मग म्हटलं थोडं मिस्टरांसमोरून फोटो काढावे 1-2, त्यांच्यासोबत 1-2 फोटो काढले आणि नंतर रात्री आपलं साधं पोळी, दूध, भजे आणि वरण आणि भात हे जेवण केलं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपली जुनी परंपरा पुरणपोळीची मोडत चालली की नाही मग कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.